महाराष्ट्रातल्या आज दिवसभरातल्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा आमचा राज्यभरातल्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा पाहूयात। आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ताकद सोशल मीडियावरती आता लोकांना थक्क करू लागली आहे। अलीकडे व्हायरल झालेल्या एका तरुणीच्या शायरीच्या व्हिडिओला कोट्यवधी लोकांनी पसंती दर्शवली आहे, पण प्रत्यक्षात हा व्हिडिओ AI जनरेटेड असल्याचं समोर आलंय। इंस्टाग्रामवर तन्वी जोशी नावाच्या प्रोफाईलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला। यामध्ये पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेली एक महिला उर्दू भाषेतून शायरी सांगताना दिसली। या व्हिडिओला एका दिवसात 3 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले। लोक शायरीच्या अर्थाने आणि शब्दांच्या उच्चाराने तोंड भरून कौतुक करतात, पण नंतर असे समोर आले की तन्वी जोशी अशी कोणतीही व्यक्ती अस्तित्वात नाही, तर संबंधित व्हिडिओ AI जनरेटेड आहे। या प्रोफाईलवरून व्हिडिओमधील तरुणीचा चेहरा पूर्णतः परफेक्ट दिसतोय आणि वेगवेगळ्या व्हिडिओजमध्येही आवाज बदलत राहतोय। लगेचच लाखो लोकांना एका आभासी व्यक्तीचा व्हिडिओ खराखुरा वाटला। या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। व्हायरल व्हिडिओमध्ये वापरलेला आवाज ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका मरिया शानू पठाण यांचा असल्याचं म्हटलं जातंय। त्यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात हीच शायरी सांगतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता। या व्हिडिओला सुमारे 9 लाख व्ह्यूज मिळाले होते। जेव्हा हा AI व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा त्यांनी स्वतः कमेंट केली, अरे हा तर माझा आवाज आहे। त्यानंतर लोकांना समजले की व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांच्या आवाजाचा वापर करण्यात आला आहे। AIमुळे खोट्याचं एकदा बेमालूमपणे खरं होतं की खरं आणि खोटं यातला फरकच कळत नाही। सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते याचा गंभीर इशारा या व्हिडिओद्वारे मिळतोय। जसजसं AI तंत्रज्ञान प्रगत होतंय तसतसं डिजिटल कंटेंट संदर्भात सतर्क राहणं अधिक कठीण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राज्यात सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे। लोकसभेच्या निवडणुकीत फारसं यश प्राप्त जरी झालं नसलं तरी नंतरनं मायक्रो नियोजन यामुळे भाजपाने विधानसभेत सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून बहुमत प्राप्त केलं। त्यानंतरनं झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत, महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा राज्यात 1 नंबरचा पक्ष भाजपच राहिला। तरी देखील सध्या भाजपाच्या इतर कार्यकारिणीच्या संदर्भामध्ये निवड अद्यापही स्पष्ट झालेली नाही आहे। पक्ष संघटनांबाबत तत्पर असणारी भाजप तुर्तास तरी राज्य कार्यकारिणीमध्ये अधिक स्पष्टता आणण्यामध्ये अयशस्वी दिसल्याचं दिसून येतं। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये दिमागदार कामगिरी दाखवून भाजप अव्वल क्रमांक पटकावला। आता भाजपचं मिशन 2029च्या हाती घेतलंय। 3 वर्षानंतर होणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा मानस भाजपाच्या नेत्यांचा दिसून येतो। 100% भाजप नारा हा खुद अमित शहा यांनी काही कालावधी आधी महाराष्ट्रामध्ये दिला होता। त्यानंतरनं महाराष्ट्रात नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्तीसुद्धा झाली, तरी देखील अद्यापही भाजपाची राज्य कार्यकारिणी निवड अद्यापही झालेली नाही आहे। रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष होऊन 8 महिने कालावधी लोटला तरी देखील राज्य कार्यकारिणीचा विस्तार झालेला दिसत येत नाही आहे। भाजपनं अव्वल स्थान पटकावलं, पण प्रदेश कार्यकारिणीत अद्यापही जाहीर झालेली नाही। काही नावावर अद्यापही राज्यात एकमत होत नसल्याने तसंच केंद्रीय नेतृत्वाकडून भाजपाच्या काही नावांवर हरकती असल्याने राज्य कार्यकारिणी विस्तार झाला नसल्याचं सांगितलं जातं। राज्य कार्यकारिणीमध्ये विधानसभेच्या ऐवजी विधान परिषदेतील आमदारांना स्थान द्यावं अशी स्वरूपाची भूमिका भाजपाच्या नेत्यांची आहे, पण मुळात अनेक विधानसभेचे आमदार हे पक्ष संघटनेमध्ये काम करू इच्छित आहेत। यामुळेच राज्य कार्यकारिणीचा विस्तार रखडल्याची चर्चा जोरदार आहे। राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवरनं आता वातावरण चांगलंच तापलेलं आहे। एकीकडे अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार रोज या प्रकरणामध्ये नवनवे आरोप करत आहेत, तर अजित पवार यांच्या कुटुंबाकडून विशेषतः त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून बाळगण्यात आलेलं मौन हे चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे। त्यांच्या या मौनामागे नेमकं काय दडलंय यावरून पक्षांतर्गत वेगळीच चर्चा रंगली आहे। अजित पवार यांचा मृत्यू हा केवळ अपघात नसून तो एक घातपात असल्याचा संशय अजितदादांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार वारंवार व्यक्त करताना दिसत आहेत। रोहित पवारांनी या प्रकरणात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखवत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। विशेष म्हणजे विमान अपघाताच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अपघातावरून राजकारण करू नका, घातपात नाही हा निव्वळ अपघात असे विधान केलेले असतानाही रोहित पवार 10 फेब्रुवारीपासून दररोज वेगवेगळे मुद्दे मांडून खळबळ उडवून देत आहे। या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भूमिका।
रोहित पवार दररोज अजित पवारांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांनी त्यावर कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही. अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांच्याकडून वेगवेगळे दावे संशय व्यक्त केले जात असताना सुनेत्रा पवार यांनी मौन बाळगल्याने पक्षात वेगळीच चर्चा रंगली आहे. सुनेत्रा पवार यांची रोहित पवारांच्या भूमिकेत सहमती आहे का, यासह अनेक प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित केले जात आहेत. आता विरोधी पक्षाकडूनही रोहित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर मिळाले पाहिजे अशी प्रतिक्रिया येत असताना सुनेत्रा पवार आपली भूमिका यावर कधी मांडणार किंवा सुनेत्रा पवार यांचं मौन हे नेमकं कशाचा संकेत आहे अशी दबक्या आवाजात चर्चा याबाबत देखील सुरू आहे. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षामधील अनेक राजकीय घडामोडींना सध्या वेग आलेला आहे. आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर काही प्रश्न उपस्थित केले आणि या प्रश्नावरच सध्या राज्यभरामध्ये आरोप प्रत्यारोप जे आहेत ते होताना पाहायला मिळतात. मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावर प्रतिक्रिया जी आहे ती माध्यमांना देताना सांगितलं की या सगळ्या घडामोडीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच काही गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा यावर बोलू नये. त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षामध्ये काय घडणार नाही याबाबत आमदार रोहित पवार यांनी बोलू नये, तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया आमदार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर विविध प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्यात आले, ज्याच्यामध्ये विलिनीकरणाचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय. सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत अनेक चर्चा ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळतात. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिल्यानंतर प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील यांच्यावर टीकेचे जोड जे आहेत ते होताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर याच सगळ्या बाबीमध्ये बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत ते सांगितलं की विलिनीकरणाचा मुद्दा जो आहे तो जर पाहिजे झालं तर या सगळ्या चर्चांमध्ये स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकटेच होते, आमच्यापैकी कोणीही त्यामध्ये उपस्थित नव्हतं. मात्र विलिनीकरणाचा निर्णय झाला नाही असा दावा आम्ही करणार नाही अशा पद्धतीचं एक वक्तव्य सुद्धा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. त्यामुळे हा सुद्धा एक विषय जो आहे तो चर्चेत होतो. त्याचबरोबर सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष राहतील, त्याचबरोबर जर राहिले तर प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष हे राहणारच आहेत. ते सुद्धा आमदारांच्या बैठका ज्या आहेत ते त्यांना बैठका घेण्याचा अधिकार जो आहे तो असणार आहे. त्यामुळं संपूर्ण प्रक्रियेमध्ये सध्या राष्ट्रवादी पक्ष असेल, विलिनीकरण असेल आणि अजित पवार यांच्या मृत्यू असे अनेक मुद्दे जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळतात. काही संतापजनक प्रकार सुद्धा आरोप प्रत्यारोप सुद्धा होताना पाहायला मिळतात. मात्र एकूणच संपूर्ण राज्यभरातल्या घडामोडी राष्ट्रवादी असेल, अजित पवार यांच्या मृत्यूनंतरच्या अनेक राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. चंद्रपुरात गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या जास्त असताना देखील काँग्रेस आपला महापौर त्या ठिकाणी बसवू शकलेलं नाही. भाजपाने आपला कट्टर विरोधक असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेत त्या ठिकाणी आपला महापौर बसवला आणि चंद्रपुरात घडलेल्या या राजकीय घटनेचे पडसाद आता मुंबईत उमटत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र आलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करणाऱ्या मनसेने चंद्रपूरमधील या घडामोडींवरून ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचायला सुरुवात केली आहे. चंद्रपूर कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा द्यायचा नाही अशी शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भूमिका होती. ज्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपाला पाठिंबा दिला त्या दिवशीही शिवसेना उभाटा प्रवक्ते संजय राऊत यांनी ही भूमिका बोलून दाखवली होती. मात्र त्याच दिवशी शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या सगळ्या घडामोडींची उद्धव ठाकरेंना नीट कल्पना होती असं सांगितलं होतं. यामुळे संजय राऊत यांना ठेच लागली होती. मात्र खरी ठेच संजय राऊत यांना त्याआधीच लागली होती अशी चर्चा सुरू आहे. शिवसेनेतील एका युवा आमदार हा चंद्रपुरातील पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होता आणि या आमदाराच्या माध्यमातूनच भाजपशी बोलणी झाली होती. या चर्चाबद्दलची माहिती उद्धव ठाकरेंनाही होती असे सांगितले जाते. मात्र याला अधिकृतरित्या दुजोरा देण्यात आलेला नाही. या सगळ्यात संजय राऊत यांची मात्र चांगलीच अडचण झाली, त्यापेक्षाही जास्त तिळपापड झाला आहे आणि तो त्यांच्या बोलण्यातून वारंवार जाणवतो आहे. नेमकी हीच संधी साधत मनसेने राऊत यांच्यावर टीका करण्याची संधी साधली. चंद्रपूरमध्ये जे काही घडलं ते संजय राऊत यांना आधीपासूनच माहीत होतं असा दावा मनसेचे प्रवक्ते आणि मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केला आहे. सुपर उद्धव ठाकरे कोण असा प्रश्न विचारल्यानंतर सुपर उद्धव ठाकरे यांचं नाव सुपर प्रवक्ते का घेत नाही असा प्रतिप्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. आता संजय राऊत यांना अंधारात ठेवून भाजपासोबत हातमिळवणी करणाऱ्या या युवा आमदारावर उद्धव ठाकरे काय कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून एका लिपिकास लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने थेट मंत्रालयात छापा टाकत 2 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणात कार्यालयातील कारकून राजेंद्र ढेरंगे याने 50,000 रुपयांची लाच मागून त्यातील 35,000 रुपये स्वीकारताना त्यास रंगेहात पकडण्यात आले। या कारवाईनंतर आता मंत्री नरहरी झिरवळ यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे। या प्रकरणाचा माझा संबंध आढळल्यास राजीनामा देईल असं ते म्हणाले। तर काँग्रेस नेत्यांनी सरकारला धारेवर धरलं आहे। सगळीकडेच भ्रष्टाचार सुरू असल्याचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले। दरम्यान मंत्रालयातून अटक करण्यात आलेले अन्न व औषध प्रशासनाचे लिपिक राजू ढेरंगे यांची 16 तारखेपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। ढेरंगे यांच्यासोबत या लाच प्रकरणात कोणा वरिष्ठाचा सहभाग आहे का याचा तपास करायचा असल्याची माहिती एसीबीने कोर्टात दिली। त्यामुळे 16 फेब्रुवारीपर्यंत एसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान लाचलुचपत विभागाने मंत्रालयातील कार्यालय सील केले। या घटनेने राज्य सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे। चौकशी दरम्यान वरिष्ठाच्या सांगण्यावरच लाच घेतल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितल्याची माहिती समोर येत आहे। हे आणखी धक्कादायक आणि गंभीर आहे। त्यामुळे मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासोबत त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे। नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून शिवभोजन संचालकांनी आज न्याय देण्याची मागणी केली। गेल्या वर्षभरापासून नागपूर आणि पूर्व विदर्भातले जे शिवभोजन केंद्र आहे त्यांना अनुदान मिळालेलं नाही। महाविकास आघाडी सरकार असताना शिवभोजन योजना आणण्यात आली। 10 रुपये हे शिवभोजन घेणाऱ्यांकडून घेतलं जातं आणि 40 रुपये हे अनुदान राज्य सरकारच्या वतीनं दिलं जातं। 100 लोकांना एका केंद्रामध्ये दररोज जेवण दिलं जातं। त्यामुळे 40 रुपये जे अनुदान आहे ते गुणिले जर 100 केलं तर 4,000 रुपये रोज याप्रमाणे गेले 10 महिन्यांपासून अनुदान मिळालं नसल्याचं या आंदोलक शिवभोजन केंद्र संचालकांचं म्हणणं आहे। एकंदरीतच जर आपण नागपूर आणि पूर्व विदर्भातली परिस्थिती पाहिली तर दररोज 100 आणि महिन्याला 3,000 म्हणजे गेल्या 10 महिन्यात 3,000 लोकांना या लोकांनी जीव घातलं, पण याचे पैसे अद्यापपर्यंत मिळालेले नाही आहे। यासोबतच 5% GST जो रेस्टॉरंटवर लागतो तो सुद्धा GST या संपूर्ण योजनेवरती आहे आणि GST मॅनेजमेंटसाठी CAला पैसे देणं असेल किंवा अकाउंटंट ठेवणं असेल हा सुद्धा खर्च आहे। त्यामुळे गेल्या 10 महिन्यांपासून ज्या पद्धतीनं हे केंद्र चालवले जात आहेत ते व्याजाच्या पैसे भरून कर्ज काढून आणि खाजगी सावकारांकडून पैसे घेऊन चालवलं जात असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। त्यामुळे नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आज शिवभोजन केंद्र संचालकांनी येऊन त्यांची कैफियत मागण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून तोडगा काढला जाईल। छगन भुजबळ जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलून तोडगा काढला जाईल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे। पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी पारगाव मेमाने या ठिकाणी विमानतळाच्या जागेच्या मोजणीसाठी वन विभागाने ड्रोनच्या माध्यमातून मोजणी सुरू केली। त्यानंतर स्थानिकांनी या मोजणीला प्रचंड विरोध दर्शवला। त्यानंतर स्थानिक नागरिक, वन विभागाचे अधिकारी, सासवडचे तहसीलदार आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली। पुरंदर तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे। यासाठी शासनाकडून जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे। काही शेतकऱ्यांनी या विमानतळाच्या कामाला पाठिंबा दर्शवला आहे, पण काही शेतकऱ्यांचा विरोध मात्र कायम आहे। या प्रकल्पाचा फटका 7 गावांना बसणार आहे। यापैकी पारगाव मेमाने आणि उदाचीवाडी गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी या विमानतळाच्या निर्मितीसाठी देण्यास विरोध दर्शवलाय। हा विरोध कायम असून आज पारगाव मेमाने आणि उदाचीवाडी या 2 गावात ड्रोनद्वारे शासकीय पद्धतीनं जमिनीचं सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू होती, परंतु या प्रक्रियेला स्थानिकांनी कडाडून विरोध दर्शवला। आम्ही अद्यापही आमच्या जमिनीची विमानतळ निर्मितीसाठी सहमती दर्शवलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर जबरदस्ती करून जमिनीची मोजणी करू नका असं उदाचीवाडी आणि पारगाव मेमाने गावातील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। शेतीवाडी करून आम्ही आमचं कुटुंब चालवत आहोत, मात्र आम्हाला विश्वासात न घेता या ठिकाणच्या मोजणीसह इतर गोष्टी केल्या जात आहेत, ते आम्हाला मान्य नाहीत असंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। विमानतळासाठी सरकारनं परवानगी दिली असली तरी काही गावात मात्र गावकऱ्यांचा जमिनी द्यायला विरोध आहे, पण काही गावात मात्र शेतकरी विमानतळासाठी जमिनी द्यायला तयार आहेत। सरकारला हा प्रकल्प वेळेत पूर्ण करायचा असल्यानं सरकार हा विरोध कसा दूर करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाचं सत्ता केंद्र स्थलांतर झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा तीर्थचं उद्घाटन केलेलं आहे। एकाच ठिकाणी सर्व प्रशासकीय कामकाज व्हावं आणि सुरळीत व्हावं, सोप्या पद्धतीने व्हावं यासाठी हे सेवा तीर्थ स्थापन करण्यात आलेलं आहे आणि यामध्येच
पंतप्रधान कार्यालयसुद्धा असणार आहे. भारताच्या प्रशासकीय स्थापत्यकलेतील परिवर्तनाचा मैलाचा दगड म्हणून सरकारने सेवातीर्थचं वर्णन केलेलं आहे. सेवातीर्थचं लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 रुपयाचं नाणं जारी केलं. आपल्या नव्या कार्यालयात दाखल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयामध्ये अपघातग्रस्तांना 1.5 लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचार प्रदान करणे, शेतीमूल्य साखळी मजबूत करण्यासाठी 1 लाख कोटी रुपयावरून 2 लाख कोटी रुपयापर्यंत दुप्पट खर्च करण्यात आलेला आहे. तर डीप टेक, सुरुवातीच्या टप्प्यातील उपक्रम आणि प्रगत उत्पादनाला चालना देण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा निधीसुद्धा देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. याशिवाय अनेक दशकापासून मंत्रालयात जुन्या झालेल्या मध्यवर्ती विस्तारामधील विखुरलेल्या इमारतीमधून चालवली जात होती, ज्यामुळे समन्वयामध्ये तफावत होती, अडथळे निर्माण झाले होते आणि जास्त देखभाल खर्चसुद्धा येत होता. याशिवाय पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद, सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होते, पण आता ही कार्यालय एकाच ठिकाणी असणार आहेत. अर्थ, संरक्षण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, कॉर्पोरेट व्यवहार, शिक्षण, संस्कृती, कायदा आणि न्याय, माहिती व प्रसारण, कृषी आणि शेतकरी कल्याण, रसायने आणि खते, आदिवासी व्यवहार यासारख्या प्रमुख मंत्रालयांना सामावून घेतले जाईल. आंतरमंत्रालयीन समन्वय सुधारणे आणि सार्वजनिक प्रवेश सुलभ करणे, एकत्रीकरण करणे हे उद्दिष्ट या पाठीमागे असणार आहे. यामुळं सर्वच विभागामधला समन्वय अतिशय चांगला होणार आहे, वेगामध्ये काम होणार आहे, जनतेपर्यंत पोहोचणंसुद्धा शक्य होणार आहे आणि सर्वच विभाग जे आहेत त्याचं डिजिटलायझेशन झालेलं आहे आणि त्यामुळं अत्याधुनिक माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं हे सहज शक्य होणार आहे. तर जुनं पंतप्रधान कार्यालय आहे त्याचं संग्रहालयामध्ये रूपांतर केलं जाणार आहे. देशामध्ये रस्ते पायाभूत सुविधांमध्ये क्रांती होत असतानाच आता केंद्र सरकारकडनं वाहनधारकांना मोठा दिलासा दिलाय. 15 फेब्रुवारीपासून ज्या रस्त्यांची कामं अर्धवट आहेत किंवा जी कामं पूर्ण झालेली नाही आहेत अशा ठिकाणी एक्सप्रेसवेवरती टोल आकारला जाणार नाहीये. या संदर्भात सरकारनं टोल नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, त्यामुळे प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. आतापर्यंतचा नियम असा होता की एक्सप्रेसवेचे काम पूर्ण झाले नसले तरी जेवढा टप्पा सुरू आहे तिथे एक्सप्रेसवेच्या दराने टोल घेतला जात असे. मात्र नवीन नियमानुसार जोपर्यंत एक्सप्रेसवेवर एंड टू एंड पूर्णपणे सुरू होत नाही तोपर्यंत त्याच्या सुरू असलेल्या भागावर केवळ नॅशनल हायवेच्या दरानेच टोल आकारला जाईल. अतिरिक्त टोल आकारला जाणार नाहीये. जोपर्यंत एक्सप्रेसवे पूर्णपणे कार्यान्वित होत नाही किंवा किमान 1 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत हे सवलतीचे दर लागूच राहतील. यामुळे जुन्या महामार्गांवरील रहदारी कमी होईल आणि प्रवाशांचा वेळ व पैसा दोन्ही वाचणार आहे. त्यामुळे अर्धवट हायवेवर जादा टोल वसुली पूर्णपणे आता बंद होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं टोल वसुलींच्या नियमात दुरुस्ती केल्यानं त्याचा थेट फायदा हा आता प्रवाशांना होणार आहे. शिवाय वाहनधारकांनाही त्याचा लाभ होईल. नवीन नियमानुसार नॅशनल एक्सप्रेसवे पूर्णपणे सुरू झाल्याशिवाय तिथे एक्सप्रेसवेचे दर लागू होणार नाहीत. तोपर्यंत वाहनधारकांना नॅशनल हायवेच्या दरानंच टोल भरावा लागेल. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि अर्धवट रस्त्यांचा वापर जास्त होण्यासाठी हा नियम सुरू केला जाणार आहे. त्यामुळे याचा थेट फायदा वाहनधारकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे. T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये धक्कादायक निकाल जो आहे तो समोर आलेला आहे. आपण जर पाहिलं तर झिम्बाब्वेने जे आहे तो ऑस्ट्रेलियाला या ठिकाणी पराभव केलेला आहे. कोलंबियामध्ये जे ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे मॅच जो तो पार पडत होता ना, यामध्ये आपण जर पाहिलं तर झिम्बाब्वेने जे पहिल्या इनिंग खेळात जे आहे ते 170 रनचा टार्गेट जो होता या ठिकाणी ऑस्ट्रेलियाला दिला होता, परंतु ऑस्ट्रेलियाने जे आहे ते सेकंड रन चेस करायचं कुठेतरी संपूर्ण ऑस्ट्रेलिया टीम जे आहे ते 19.3 ओव्हरमध्ये जे आहे ते 146 रन मारून संपूर्ण ऑस्ट्रेलिया टीम जी आहे या ठिकाणी पराभव झालेला आहे. आणि याचमुळे कुठेतरी ऑस्ट्रेलिया यांचा पुढचा मार्ग जो आहे तो धोक्यात आल्याचा निर्माण झालेला आहे. आपण जर पाहिलं तर झिम्बाब्वेच्या माध्यमातून पहिल्या 4 ओव्हरमध्ये जे आहे की ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेट या ठिकाणी घेण्यात आले होते आणि ग्लेन मॅक्सवेल आणि रॅट मॅन्शो याच्या माध्यमातून पहिल्या 5व्या ओव्हर नंतर कुठेतरी 77 रनची टार्गेट घेऊन जाईल कुठेतरी ऑस्ट्रेलिया जे आहे ते स्थिर करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु झिम्बाब्वेचा बॉलिंग स्ट्राईक जो आहे आणि बॉलिंग साईड जो आहे ती मोठा स्ट्रॉंग होता आणि कुठेतरी ग्लेन मॅक्सवेल यांचा विकेट गेल्यानंतर ऑस्ट्रेलिया जी आहे ती पुन्हा एकदा अस्थिर झाली आणि 19.3 ओव्हरमध्ये संपूर्ण ऑस्ट्रेलिया टीम या ठिकाणी पराभव झाली आणि त्यामुळे कंगारू यांचा पराभव केल्यानंतर स्पोर्ट्स जगामध्ये पुन्हा एकदा झिम्बाब्वे यांचा कौतुक जो आहे तो मोठापणा होत आहे आणि झिम्बाब्वेच्या माध्यमातून बेसिंग मेजरपॅनिन यांनी 17 रन देऊन 4 विकेट ज्या या ठिकाणी गेला होता आणि संपूर्ण जगामध्ये जो आहे तो स्पोर्ट्स जगामध्ये झिम्बाब्वे यांचा कौतुक होताना दिसून येत आहे.